मित्रांनो मी आहे पंजाबमध्ये. पंजाबमध्ये सकाळ सकाळचा पा किती भारी सूर्य उगवतोय आणि तो सूर्य ह्या भाताच्या शेतीत पडतोय. बघा नाश्ता करतोय पंजाबमधलं की पराठा. आणि मग पंजाबला आलं आणि पराठा नाही खाल्लं तर काय खाल्लं. मित्रांनो तर फायनली लई दिवसाची इच्छा होती बाबा पाण्यात ट्रॅक्टर चालतोय हे जवळनं पाहिजे. आणि इथं पाणी बिणी कसं पाहतात शेतामध्ये ते पाण्यासाठी आलोय मी आपायची मित्रांनो. तर मित्रांनो ही मोटर पाहताय का. तर मित्रांनो ही बोरची मोटर आहे, इरीची नाही आहे मित्रांनो. हे पाहू शकताय बोरवेल. तर मित्रांनो ही मोटर नाही वे 20 HP ची मोटर आहे. 20 HP ची बोरची मोटर आहे. पाणी बघा किती माहिती नाही वे. कुठं थांबू नका धाब्याशिवाय. इथली एरिया लय डेंजर आहे. म्हणे हातातला मोबाईल हिसकून घेऊन जाते की इडी माणसं आहेत. तर तुम्हाला एक वेगळा माणूस दाखवतोय आज. तर पाहू शकताय काश्मीर टू कन्याकुमारी टू काश्मीर, किन्नौर टू काश्मीर. आपल्याला सर भेटलेले. हे सर केरळाचे, केरळा पासिंग नंबर प्लेट आहे तुम्ही पाहू शकताय. आणि सर केरळाहून आलेले आहेत. तर सर आपाई जे सरांचे पाय वगैरे पाहू शकता. हे सरांचे स्केटिंग आहे. हे सरांना जर कुठं जायचं असेल तर ते स्केटिंगवर बसून जातात आणि ते हातावर चालतात. हातावर चालून पण ते इतक्या लांब आलेले आहेत. मित्रांनो तर फायनली कपडे धुवायला काढलेले इथं. एवढी कपडे धुवायच्यात आता वाळतात का नाही काय माहिती. आणि पंजाबमध्ये मी आज अशा भागामध्ये आलोय. हा भाग नाही 2025 मध्ये जो पूर आला होता पंजाबमध्ये त्या पुरामध्ये प्रभावित झाला होता. तर मित्रांनो मी आहे आता अमृतसर जिल्ह्यामध्ये. आणि तर नाही कमर इतकं पाणी बहिलं होतं. माझ्या डोक्या इतकं पाणी बहिलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांची घरं बिरं सगळी डुबली होती. तुम्ही पाहिलं होतं की लोक नाही एकमेकांच्या छतावर जाऊन, ज्यांची पक्की घर आहे त्यांच्या छतावर जाऊन बसत होती. मी ज्या रोडनी प्रवास करतोय ना ही रोड नाही डायरेक्ट लाहोरला जाती. मित्रांनो हा रोड पाहताय का. हा रोड नाही सरळ सरळ पाकिस्तानमध्ये चाललेला आहे लाहोरकडं. लाहोर इथनं फक्त 20 किलोमीटर राहिले. बघा आता दिसल एकदम प्रॉपर कंपाऊंड दिसल तुम्हाला भारत पाकिस्तानचं. तर रिस्क घेऊन मी तिकडं चाललोय. बघूया काय होतंय. तिथं कोणतंही दिसतंय आपल्याला. ही बघा भारत. मित्रांनो आता मी चाललोय भारत पाकिस्तान सीमेकडं. पुढे बघा कंपाऊंड आहे एकदम. आणि अलीकडंच काय म्हणतात काय माहिती. मी डेअरिंग करून चाललोय. मैं तो इतने दिनों से ये सोच रहा था कि वो वाला खंबा पाकिस्तान का, ये वाला खंबा इंडिया का है और बीच में जीरो लाइन है, ऐसा समझ रहा था मैं. ये है अपना इंडिया फेंसिंग का. इंडिया ने खुद वालों का सेफ्टी के लिए, ओके सेफ्टी के लिए. ओके ओके. काफी दिन लगेगा. 52 डेज हो गए मेरे को. अभी और लगेगा. कहाँ जाना है, कहाँ ऑल इंडिया, ऑल इंडिया. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 50वा. तर मित्रांनो 50 झालेली आहे आज. तर 50 दिवस झालेत. आणि कालचा मुक्काम आपण एका गुरुद्वारात केला होता. ते गुरुद्वारा कसा आहे ते तुम्हाला बाहेर जाऊन दाखवलंच. तर कालचा मुक्काम तुम्ही काल रात्री पाहिलंच असेल. मग असा इथं बाज टाकली होती. हे लंगर हॉल आहे ह्या गुरुद्वाराचा. इथं काही राहण्याची व्यवस्था नव्हती गुरुद्वाऱ्यामध्ये. तर लंगर हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती आपल्याला. इथं बाज टाकला होता. इथं कूलर लावून दिला होता. फॅन पण होता पण गरमी लई होती त्यामुळं कूलर लावून दिला होता. लई रिस्पेक्ट भाऊ. रायडर लोकांची लई रिस्पेक्ट. त्यात सिंगल रायडर असला ना लई रिस्पेक्ट आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे. तर आजचा प्रवास आपला चाललो आहे आपण आता इकडं गोल्डन टेम्पलच्या दिशेने, अमृतसरच्या दिशेने, म्हणजे बागा बॉर्डरच्या दिशेने. आज तर नाही पोचणार. उद्या आपण बागा बॉर्डरचं जायचा प्रयत्न काय नाही. पण मला बरं ठीक आहे तुम्हाला गुरुद्वारा दाखवतो. अशा प्रकारे कालचा मुक्काम केला होता मित्रांनो. तर माझ्या पाठीमागं हा गुरुद्वारा पाहताय का. ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये आपण कालचा मुक्काम केला होता ह्या लंगर हॉलमध्ये. तर आता तुम्हाला आतनं गुरुद्वारा कसा आहे ते दाखवतो. तर मित्रांनो आत्ता सांगोळ करून आलो आहे मी. तर चला दर्शन घेऊया गुरुद्वाराचे. अशा प्रकारे आहे एकदम मस्त. आतमध्ये फोटो काढायला आपल्याला काय नाही म्हणाय. जे लोकल असते त्यांना म्हणाय असते. पाहू शकता अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे आतमध्ये. तर चला दर्शन घ्या तुम्ही मित्रांनो. तर फायनली प्रवासाला सुरुवात केली. तर ज्या गुरुद्वारात थांबलो होतो तिथला एक फोटो काढूया. काढला असेल मी बहुतेक काल. तर कॅनल बिनल एकदम टकाटक कॉन्क्रीटचं बनवल्यात लिकेज विकेज होऊ नये म्हणून. सगळं कॅनलवर चाललं इथं. काय चाललं इथं कॅनलवर चाललं. पंजाबी धर्मात पण अग्निप्रसाद देतात वाटतं अंतिम संस्कारला.
मित्रांनो तर नाश्ता करूया पहिलं काहीतरी पराठा खायचा आहे मला खरं तर पराठा खाऊया. कालचा मुक्काम आपण द्वारका म्हणून आहे. इथं मानसा जिल्ह्याच्या जवळच शहर आहे, म्हणजे मानसा जिल्ह्याच्या जवळचं गाव आहे, तिथं मुक्काम केला होता. आणि आता आपण मानसा जिल्ह्यातनं म्हणजे सिटीमध्ये आलो आहे. मानसा काल पण गेलो होतो आपण, तर अशा प्रकारे मानसा सिटीमध्ये आलो आहे. नाश्ता करायचा आहे पण नाश्त्याचं कुठं दिसा नाही दिंडी. मित्रांनो तर फायनली नाश्ता करायला थांबलोय आता. पराठा खातोय मेन रोडपासून पराठा खायसाठी जवळपास 1-1.5 किलोमीटर आता आलोय मी. पराठा खाऊया अगोदर. मित्रांनो तर फायनली नाश्ता खातोय. हे पाहू शकताय पराठा आलाय अशा प्रकारे, आलू पराठा आहे, खाऊया. मित्रांनो 2 पराठे खाल्ले, सटकून नाश्ता झाला आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघालोय. मित्रांनो काल इथं चांगलाच पाऊस झाला. काल दुपारनं आपण प्रवास केला नाही, ते चांगलं झालं नाही, तर इथे येऊन पावसात भिजायला लागलं असतं. मित्रांनो तर फायनली नाश्ता वगैरे करून आलोय. 2 पराठे खाल्ले आणि आलोय आता पुढं. तर पुढं आल्यानंतर नाही आपल्याला असा एकदम 2 लेन हायवे लागला आहे. आणि इथं नाही पाण्यात ट्रॅक्टर चाललाय. तर कशा प्रकारे पाण्यात ट्रॅक्टर चाललाय आणि इथं शेती कशी केली जाते पाहून येऊया आपण. चला मित्रांनो तर फायनली लई दिवसाची इच्छा होती बाबा पाण्यात ट्रॅक्टर चालतोय हे जोळणं पाहिजे. आणि इथं पाणी बिणी कसं पाहतात शेतामध्ये ते पाण्यासाठी आलोय मी. आता इथं भाताची लागवड करायची असेल त्यासाठी पाण्यात ट्रॅक्टर चाललाय. तर कशा प्रकारे पाण्यात ट्रॅक्टर चाललाय आणि इथं एक बोरवेल आहे. असलं मोठी मोठं चालली ना, त्याच्यात किती HP आहे काय आहे ते सगळी माहिती घेऊया आपण. चला तुम्हाला काही ते इंटरेस्टिंग दाखवणं आहे, शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. ओके इकडून ट्रॅक्टर आलाय आणि इकडं पाणी भरायचं चाललंय. ती बोरच दिसतंय, बोरवेलच दिसतंय. ते किती HP मोटर असेल. क्या चल रहा है भाई, क्या चल रहा है? कद्दू कर दे, चावल लावांगे। हाँ चावला चावल लगाएंगे तो इसको ये करे क्या, मिट्टी ये ढीला करे, क्या कर रहे हैं मतलब में? कद्दू इसका ओला धक्का लग जाएगा। ओके। पोला होके मिट्टी। ओके 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 हाँ, पानी खड़ जाएगा, नहीं पानी नहीं खड़ेगा। ओके 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 हाँ, पानी नहीं खड़ेगा मतलब हिंदी में क्या होता है? ये ना फिर पानी सोख जाएगी मिट्टी। ओके 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 मतलब पानी इसमें खड़ा नहीं रहेगा। हाँ, फिर पानी नहीं खड़ता है तो बिना। ओके ओके तो ये चावल लगाने से पहले इसको घुमाना पड़ता है। हाँ, एक बार पानी लगा के पानी भर के इसको घुमाने का और फिर चावल लगाने के हाँ, तो 2 बार ये है। 2 बारी घुमाने का। हाँ, और ये कितने HP की मोटर है? 20 20 HP की। बोर है क्या? ना कैप्टी। कुआ है क्या? बोर है? 450। 450 फुट नीचे कुआ है। हाँ हाँ, कितना खर्चा आया? आ जाता है 2 लाख मंगू। 2 लाख मोटर सहित। ना मोटर से लाख मोटर लाख पैंदी है। मोटर का कितना होता है? मोटर लाख की मोटर होती है। ओके ओके और 2 लाख बोर का 3 लाख रुपए खर्चा आता है एक को। कहाँ से आए हो? मुंबई। वहीं से हाँ घूमने आएगा कर देखने। हाँ देखने कैसे खेती होती है क्या, हमारे इधर इतना बड़ा बोरवेल नहीं होता ना। हाँ अब ये क्या कर रहे हो भाई जी? उधर उच्चा खा रहेगा उसे साफ करता। ओके 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 चलो ओके, थँक यू, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ओके। ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे इथं आणि 20 HP ची मोटर आहे. चला तुम्हाला 20 HP ची मोटर बघा मित्रांनो किती पाणी वाहते. तर बेसिकली मला कळलं त्याच्यावरून मी एवढं सांगतो मित्रांनो तुम्हाला. ते भाऊनी सांगितलेलं तुम्हाला पण कळलं असेल बऱ्यापैकी जणांना. तर ही का फिरवते अवजार माहिती आहे का? मातीत पाणी शोषू नये म्हणून. नाही तर आपण काकऱ्या मारल्या किंवा नांगरून असे ही बैल काकऱ्या माळून तर ती पाणी शोषून घेतं आहे सगळं. त्यासाठी हे माती ढिल्ली करून जेवढं पाणी पितं आहे तेवढं पिऊन देतं आहे आणि मग पाणी साचल्यानंतर ना त्यात भात लावते असं मला कळलं आहे. तुम्हाला काय कळलं आहे कमेंट करून नक्की सांगा. हे पण बैल फुल असं पाहू शकताय. अशा पद्धतीची शेती केली जाते.
तुम्हाला बोरवेल पण जवळनं दाखवतो एकदा. तर मित्रांनो ही बोरची मोटर आहे, इरीची नाही आहे मित्रांनो. हे पाहू शकताय बोरवेल. तर मित्रांनो बघा 1 फुटापेक्षा जास्त मोठा गेअर आहे. आणि मित्रांनो ही मोटर नाही 20 HP ची मोटर आहे, 20 HP ची बोरची मोटर आहे. पाणी बघा किती माहिती मित्रांनो. तुम्ही आत्तापर्यंत किती HP ची बोरची मोटर जास्तीत जास्त पाहिली कमेंट करून नक्की सांगा. निकालणे काय का मित्रांनो आता फायनली निघतोय आता इथनं. भाऊन बरोबर चांगला टाइम स्पेंड झाला भाऊ. मला मी म्हणलं होतं बसू ट्रॅक्टरमध्ये, पण भाऊचं कामच झालं. मला सगळं बुटबीट काढून सॉक्स बिक्स काढून जाऊन बसायला लागलं असतं. आणि तो म्हणला की लाईट जायचा पण टाईम झाला आहे, 12 वाजता लाईट जाती, तर तुम्हाला परत पाय धुवायला पण पाणी नसणार आहे, त्यापेक्षा तुम्ही आपलं बाहेरच बसा, असं त्याचं म्हणणं होतं भाऊचं. अशा पद्धतीने आहे. ये कितना किला है? ये दोनों मिला के 2.5 किलो. हाँ 2.5 किला है क्या? किला मतलब एकड़ क्या? किला मतलब कितना? 1 एकड़. 1 एकड़ को 1 किला बोलते क्या? हाँ. ओके ओके. तर मित्रांनो 2.5 एकराचं रान आहे. नाही 1 किल्ला म्हणतात एकराला. और ये जो मित्रांनो तर इथलं वातावरण चांगलं आहे. काल पाऊस होऊन गेला त्यामुळं वातावरणात थंडक आहे. तिकडं पाऊस झाला होता. बरं झालं काल मी नाही निघालो नाही. जिथनं आपण थांबलो होतो ना दुपारी निघलो असतो तर पावसात भिजलो असतो. इकडे पाऊस झाला आहे बघा मित्रांनो. तर पंजाबमध्ये आल्या ऊसाची शेती पाहायला भेटत नाही तुम्हाला. नुसतं भात मका अजून काय. ते रायडर भाऊ थांबलेत. त्यांना वाटलं मी काय अडचण येते त्यामुळं भाऊ थांबलेत. कर्नाटकचे दिसतात. बोलो भाई. किधर चलेगा तो? हाँ मैं महाराष्ट्र पुणे पुणे. ओके सब ओके. ओके ओके ओके. ये Insta360 हाँ ना GoPro. वगैरह है ना. हाँ हाँ. अच्छा आप किधर जा रहे हैं? लद्दाख लद्दाख जा रहे हैं. ओके ओके. किधर जा रहे? मैं तो ऑल इंडिया घूम रहा हूँ. मैं भी All लद्दाख ही India, जा रहा okay, है पर मैं ओके ले लो. आपसे मिलके बढ़िया लगा यार. MH backpackers. हाँ एक जाने तरह. हाँ. कितना दिन है? मैं 50 दिन हो गया. 50 हो गए आज. 50. हाँ हाँ ओके जब भी विजिट करने के लिए. हाँ किधर गए? हाँ. मैं उधर से चला था. मैंने महाराष्ट्र MP गुजरात और पंजाब आया. पंजाब आया. घूमते घूमते आया मैं डिटेल में अभी. गुजरात स्टेट हाँ. कवर करने के लिए. ठीक है. ओके ओके. कितना दिन आपको कितना दिन हो गया? 2 weeks. 2 वीक्स हो गए. ओके ओके. मोटर बघा 20 HP ची कशी असती. एवढ्या मोठ्या मोटरीसाठी क्लिअरन्स लागते भाऊ. एवढ्या मोठ्या मोठ्या मोटरी. तर मित्रांनो त्या भावांना भेटून चांगलं वाटलं. पहिले रायडर भेटले मला ह्या ट्रिपमध्ये. ओके चल. ते मित्रांनो ते एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलो होतो तर माझं पाणी गरम झालं होतं. तर एक ट्रकवाले भाऊ आले रॉंग साईडने. इकडं काय क्रॉसिंग नाही आहे लवकर ह्या साईडला अशा पद्धतीने. तर क्रॉसिंग नाही आहे त्यामुळं नाही. ते बाबा माझ्याकडे रागाने पाहिला त्याला घेतलं. तर क्रॉसिंग नाही आहे त्यामुळे ते रॉंग साईडने येत होतं. तर त्यांनी मला पाण्याची एक बॉटल पण दिली. त्यांच्याकडे जार होता आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे पुढं 60 किलोमीटरपर्यंत नाही वे कुठं थांबू नका धाब्याशिवाय. इथली एरिया लय डेंजर आहे म्हणे. हातातला मोबाईल हिसकून घेऊन जाते की इडी माणसं आहेत. तर आता बघूया 60 किलोमीटर. मोंगा गाव दिसतंय 60 किलोमीटर. मोंगापर्यंत ही एरिया लय डेंजर आहे. तर आता इथनं 60 किलोमीटर नॉन स्टॉपच जायचा विचार करतोय मी. नाही तर थांबल एक्सपिरियन्स घेईल मी काय लोक आहेत काय नाही. ओके चला बघूया काय होतं अनुभव. मित्रांनो ते 105 रुपये ते पेट्रोल आहे इथं. 1 सेकंड. ये आपके कैमरा लगा हुआ है? हाँ कैमरा. ये इधर बहुत ये है क्या लोग मतलब चोरी मारी ज़्यादा होती है क्या ये एरिया में? अच्छा इसलिए नहीं पूछ रहा हूँ मैं. नहीं. मेरे को एक ट्रक ड्राइवर अभी मिले थे. वो बोले आगे वाले 60 किलोमीटर में कहाँ जाना है हमें? मेरे को तो अमृतसर जाना है.
नाही ना रास्ते से तो नहीं होती। ओके ओके महाराष्ट्र महाराष्ट्र ओके ओके मोटरसाइकिल थी हाँ ओके इधर किधर जा रहे हो अभी इधर अमृतसर अमृतसर बाघा बॉर्डर आगे गुरुद्वारा किधर आएगा गुरुद्वारा किधर आएगा आगे ये आगे मौका आएगा इधर मुड़ जाना मौका हाँ हाँ वो कैसे अंबरसर मित्रांनो तर लय भयंकर झोप यायला लागली होती आता एक गाव लागलं आहे तिथं गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वाऱ्यात हवा विश्रांती करावं म्हणून थांबलोय तुम्हाला काही कळा नाही भाऊ इथलं वातावरण काही मी सकाळी लवकर उठतोय 5ला व्हिडिओ एडिट करायसाठी त्यामुळं होतंय बहुतेक 12ला झोपतोय 5ला उठतोय त्यामुळं असं होत असं असं मला वाटतंय किधर आहे गुरुद्वारा भाई मित्रांनो तो आलोय गुरुद्वारा क्या भाई हाँ आगे भी तेरे को कैमरा है अब भाई को कैमरा लग गया भाई ने देखा देख वाली दिन में देख हेलो गाइस भाई तो सीढ़ियां तो मारी में भाई जय हिंद जय हिंद जय हिंद भाई के तो भाई ने तो बकी ठोका बस ओ भाई दियो इंस्टाग्राम दियोड़ी भाई इधर वाले हटना दे फोटो मरी जी ओके मित्रांनो तर दुपारच्या विश्रांतीसाठी आलो होतो एका गुरुद्वाऱ्यात तर इथंच असं खोटवर झोपलो होतो तर आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी चांगली व्यवस्था होती एकदम ओके गाडी बिडी आताच आणून लावली म्हणजे पोरं काय घेत्याला उचकून तुमची किंवा गाडी पण आताच आणली होती चला निघूया तर अशा प्रकारे गुरुद्वारे होता इकडं पाहू शकता इथं गुरुद्वारा होता मस्त बनवलं वरती 3-4 मजली कमान बनवली इथं आपण झोपलो होतो काय राहिलं नाही ना आपल्या सोबत पहिलं एकदा कार्यक्रम होता इथं काहीतरी मला झोप इतकी लागतली होती की जेव्हा जेव्हा म्हणत होती ती पण काय माझं जेवायचं म्हणूनच नव्हतं मित्रांनो तर दुपारचं जेवण पार 5 वाजता करतोय मित्रांनो कारण दुपारी झोप आली होती त्यामुळं ते तर गुरुद्वाऱ्यात झोपलो होतो तिथं 4 वाजल्या मी 1:30 वाजता आलो होतो 4 वाजेपर्यंत झोपलो आणि पुढं परत आल्यानंतर एक हॉटेल लागल्यावर जेवण करतोय आपलं शेवभाजी रोटे आणि सलाड मित्रांनो तर सगळी शेतीत नाही भाताची लागवड चालली भाताच्या लागवडीसाठी एका ठिकाणी रोप टाकतात नंतर ना असं अळ्यागत पाणी पाहतात तुम्हाला दाखवलंच नाही मग भात लावतात अशा पद्धतीने आपण कांदा उपटं लावायचे तुम्हाला तसं भात उपटं लावायचे ते सैदी हां 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 अमृतसर जोरात आलो एका तर आता तर बघूया राहण्याची व्यवस्था आहे का नाही घेऊन घेतात का नाही आपल्याला ते बघूया मित्रांनो तर आपण चाललो होतो अमृतसरच्या दिशेने बागा बॉर्डरच्या दिशेने तर आजचा मुक्काम नाही आपण वाटतच मध्ये करतोय तर हे बाबाजी आहेत त्यांनी आपल्याला राहायसाठी परमिशन दिली बाबाजी जगह का नाम बताइए बाबा तुलसीदास वाला ओके बोलिए जगह का नाम क्या है मोगा जिला ओके ओके तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस 51 होता कालचा मुक्काम आपण ह्या गुरुद्वाऱ्यात केला होता तर इथंच एक AC हॉल होता त्या हॉलमध्ये जे बाबाजी मेन पुजारी असतात त्यांच्याबरोबर आपल्याला राहण्याची व्यवस्था झाली होती तर ACमध्ये एकदम चांगली झोप आली तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला मित्रांनो तो पाहू शकता भाताची लागवडीची तयारी इथं काय पाऊस येऊ नाही येऊ काही फरक पडत नाही यंदा लय पुष्कळ पाणी इकडं ॲक्सिडेंट झाला क्रेटा गाडीचा हो साईडनी इम्पॅक्ट झाला साईडनी ठोकली म्हणजे जणांना वाटेल की हा दलदलीचा भाग दिसतोय म्हणजे इथं सगळीकडं भात शेती काय त्यात म्हणजे इथं सगळीकडं पाणी असेल जमिनीत मूळचंच तर मित्रांनो हे दलदल नाही आहे ही एकदम प्लेन जमीन आहे कोरडी जमीन आहे ते स्वतः पाणी पाहतात त्याच्यात नाही मका बिका पण पीक घेतलेलं जातं आपल्या जशी जमीन असते ना कोरडी तिकडं बघा मकाचं पीक घेतलेलं आहे फक्त हे भातासाठी पाणी पाहतात तर इथं पण तुम्हाला दिसेल ती इकडं बघा मोकळी जमीन आहे सगळी एकदम कोरडी आहे तर आता इथंच थांबून व्हिडिओ एडिट करावं असं मला वाटतंय चलो
मित्रांनो आपल्या संपूर्ण भारत यात्रेच्या 51व्या दिवसात तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे पंजाबमध्ये सकाळचं पहा किती भारी सूर्य उगवतोय आणि तो सूर्य ह्या भाताच्या शेतीत पडतोय बघा रिफ्लेक्शन कसलं जबरदस्त दिसतंय वाव एक नंबर मित्रांनो. आणि आत्ता वाजले सकाळचे 6 तिथं ट्रॅक्टर चालू आहे तिकडं लोकांचं 6 वाजताच भात लावायचं चालू आहे पाहू शकता अशा पद्धतीने. आणि तुमचा भाऊ कळत आहे प्रवास संपूर्ण भारत यात्रेचा ती पण पॅशन प्रो गाडीवर. तर मित्रांनो आपण लद्दाखच्या एकदम जवळ आलो आहे मित्रांनो. तुम्हाला लद्दाखचे भारी व्हिडिओ पाहिजे असेल तर भावाला फॉलो करून घ्या मित्रांनो. हे पाहू शकता स्वप्नील देवडे 112ला फॉलो करून घ्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. कसला जबर दिसतोय सूर्य उगवताना मित्रांनो. तर फायनली व्हिडिओ एडिट करून झाला आहे 6 वाजता मी लागलो होतो इथंच रोडला उभा राहून इथं गाडी लावली होती टोल नाक्याच्या इथनं आणि आत्ताशिक झाला आहे 6 वाजल्यापासून 8:35 झालं आहे. आत्ताशिक व्हिडिओ एडिट झाला आहे हे एक्सपोर्ट होणार त्याला अपलोड करायचा आहे मग त्याला थंबनेल बनवायचा आहे म्हणजे 10 वाजतात हे प्रोसेसमध्ये 4 तास जातात जवळपास. तर चला तोपर्यंत हे अपलोड होस तोपर्यंत नाही आपण काही ते अंतर कव्हर करू. पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आता सकाळी आंघोळ न करताच आलो मी कारण काय झालं त्या गुरुद्वाऱ्यामध्ये असं सेपरेट अशी रूम नव्हती तिथंच ते बाबाजी झोपले होते ग्रंथी. मग आपण व्हिडिओ एडिट करायचा असं काय ठिकाणी व्हॉइस ओव्हर करायला लागतं त्यामुळे तिथं नाही थांबलो डायरेक्ट आलो. मित्रांनो तर पुढचं चाक वायबल झालं का तर वाटतंय मला हवा कमी आहे का काय माहिती. तर भाऊ आता कळतोय चेक हवा दसी है क्या तभी तो वाइबल हुआ है ऐसा लग रहा है. 25-30 को कम करो पीछे का भी चेक करो सर. मित्रांनो ते एक आता खतरनाक असा ॲक्सिडेंट झालेला दिसला मला. मित्रांनो तो रोडला एकदम असा खतरनाक असा ॲक्सिडेंट झालाय बघा किती रक्त वाहिले. हां मोटरसायकल प्लॅटिना होती प्लॅटिना कशाला धडकली काय माहिती डोक्यावर पडलेलं दिसतंय भाऊ कसलं रक्त वाहिले भाऊ डेंजर खतम झाला असेल भाऊ डोक्यावर पडला असला तर. मित्रांनो तर मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि संपूर्ण भारत यात्रा करत असताना मला एक आज खास माणूस भेटलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो ट्रॅव्हलरच आहे पण ट्रॅव्हल करायचं एक वेगळा जुनून असतो तो जुनून तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे आपल्याला सर भेटलेले हे सर केरळाचे केरळा पासिंग नंबर प्लेट आहे तुम्ही पाहू शकताय आणि सर केरळाहून आलेले आहेत. तर सर आपाई जे सरांचे पाय वगैरे पाहू शकता हे सरांचे स्केटिंग आहे. हे सरांना जर कुठं जायचं असेल तर ते स्केटिंगवर बसून जातात आणि ते हातावर चालून पण ते इतक्या लांब आलेले आहेत. हे त्यांचं बघा टेंट आहे ही मॅट आहे पलीकडच्या साईडला टेंट आहे आणि अशा प्रकारे त्यांची गाडी आहे. तो सर आप लोगों को क्या बोलोगे ट्रैवल के बारे में कुछ मोटिवेशन बोलो लोगों को. कोई घर से बाहर निकलो अच्छा है ना घर से बाहर निकलो अच्छा है. तो मित्रांनो डिसेबिलिटी पूरा बाहर निघणं आहे. ओके तर मित्रांनो लोकलही काय न देतात बाबा असं झालं मला पायाला लागलं इंजुरी झाली. हे सरांकडे बघा हे असं मोटिवेशन भेटलं ना मित्रांनो तर फिरायला अजून उत्साह वाढतो. तर मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जे म्हणतात की भाऊ लई लांब आहे इतक्या लांब कोण गाडीवर जातं का. तर केरळावर ना ॲक्टिवावर ते पण एक्स्ट्रा चाका बसून आलेले आहेत. ओके मित्रांनो तर हे भाऊ भेटलेत तर भाऊंना भेटून खरंच भारी वाटलं. शेअर करा तुमच्या अशा मित्राला भाऊ. कसं आहे स्कूटर त्यांना सगळे गव्हर्नमेंटने दिलेलं आहे अशा पद्धतीचं आहे. मला इथं कपडे धुवायला चान्स होता चांगला पण इथं काय होतं इथं साबण बिबन नाही आणला मी त्यामुळे राहते. बाकी चलो पुढे एखादा गुरुद्वारा पाहून थांबूया. मित्रांनो तर तुम्हाला एक वेगळा माणूस दाखवतोय आज. तर पाहू शकताय काश्मीर टू कन्याकुमारी टू काश्मीर किन्नौर टू काश्मीर
मित्रांनो तर आता एक नदी लागली का कॅनल लागला आहे तेच कळा नाही, पण मित्रांनो ह्याच एरियामध्ये मागच्या वर्षी 2025मध्ये हे आला होता, पूर आला होता आणि इथली सगळी घरं नाही पाण्यात बुडली होती. इथनं 15 किलोमीटर हे पाणी जिथं जातं आहे 15 किलोमीटर तिथं खोलगट बाग आहे, त्या भागामध्ये हे आला होता, पूर आला होता आणि सगळं उद्ध्वस्त झालं होतं. त्या ज्यावेळेस पूर आला होता मित्रांनो तर हीच ती नदी आहे. ह्या नदीला नव्हे 2025मध्ये पूर आला होता आणि कितीतरी गावं ह्या नदीने डुबवली होती पाण्यामध्ये. तर मित्रांनो आपण आता पंजाबमध्ये आहे सतलज नदीपाशी. तर मित्रांनो आता तर नदी कोरडी दिसते कारण पाठीमागं ही बंधारे टाईप बांधलेले आहेत नदीला, डॅम टाईप, तिथं पाणी अडवून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी इतका पाऊस झाला होता व ती बादल फट गया था आणि इथनं जवळपास 15 किलोमीटरपासून जी गावं चालू होतात ते सगळे खोलगट भागामधली गावं आहेत आणि ती सगळी गावं नाही पाण्यात गेली होती. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल पंजाबमधली न्यूज की जवळपास सगळीच पंजाबमधली गावं नाही पाण्याखाली गेली होती. मित्रांनो तर सकाळ सकाळ नाश्ता करायला थांबलो एका ठिकाणी, तर भजी खातोय. अशा प्रकारे भजी आहे आणि खातोय भजी. इथं गाडी वगैरे लावल्यात, हे सर आहेत आपले पंजाबमध्येच मोगासे. तर 2-3 गाड्या आहेत ते कुठं ते फिरायला चाललेत. तर चला खाऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. कसं लागतंय ते तुम्हाला दाखवतो अगोदर. ही अशी चटणी आणि अशा प्रकारची भजी. तर इथं नाश्ता वगैरे केला तर भाऊंनी पैसे नाही घेतले, देत होतो मी तर ते घ्यायलाच तयार नाही. अशा प्रकारे आहे. तर चला आता पहिलं काय करतो हे करतो, आपला कपडे वगैरे धुवायचं नियोजन लावूया. बोलिए सर. कैसे हैं? बहुत बढ़िया. से आ रहे हैं? पुणे महाराष्ट्र. महाराष्ट्र. कहाँ की तैयारी? ऑल इंडिया. ऑल इंडिया. हाँ. तो अभी कहाँ जा रहे हैं? अभी तो मैं बागा बॉर्डर. वाघा बॉर्डर. हाँ शाम को परेड देखें. हाँ. उसके बाद स्टे का कैसे? अमृतसर आना सोच रहा हूँ. अमृतसर. हाँ ब्लॉगिंग करते हैं? हाँ क्या चैनल है? ये स्वस्थ देव है. हाँ हम भी बाइक राइडिंग करते हैं. हाँ. और चाय पानी पिलाते हैं. किधर जा रहे हैं? हमारे गाँव का ओके ओके. उधर है. मेरे को ये जानना था सर, हाँ जी. पिछले साल जो बाढ़ आई थी उसमें ये आप सारा एरिया, ये जो पीछे आप आए हैं ये हाँ रिवर. इसके आगे इसके जो ना कॉर्नर में कुछ एरियाज हैं हाँ जो कवर्ड हुए थे. हाँ अभी जहाँ पे आप वाघा बॉर्डर जा रहे हैं, वो पूरा ही गया था. वाघा बॉर्डर के जो बेल्ट है हाँ. वो जो रावी आती है गुरदासपुर से, हाँ. वो सारा विक्टिमाइज था. ओके ओके. तो अभी खैर आपको कोई सिम्टम्स नहीं नजर आएंगे बिकॉज बहुत जल्दी यहाँ पंजाब के लोग आपको पता है कि हाँ. रिवाइव हम लोग करते हैं. ओके ओके. तो ऐसा कुछ भी नहीं है, लेकिन अभी नहीं नहीं मेरे को तो भी जानकारी बताने में होगी ना कि आज मैं आप उधर जहाँ पहुँचा वाघा हूँ. बॉर्डर जा रहे हैं हाँ वहाँ से आप किसी को भी पूछोगे हाँ. जो वाघा बॉर्डर की जहाँ पे परेड होती है हाँ. वहाँ से राइट को मुड़ेंगे तो अजनाला है. नहीं वो वही रोड से मैं जा रहा हूँ. हाँ ठीक है. मैं अभी ये अमृतसर वाले रोड से नहीं जा रहा हूँ, मैं ये वाले रोड से जा रहा हूँ. आपको बता रहा हूँ कौन सा. तो बिकी विंड वो हम भी वहीं से जा रहे हैं. हाँ ठीक है, हमारा भी गांव वहीं पर है. हाँ तो ये आप यहाँ से लेफ्ट टर्न करोगे हाँ तो अप्रॉक्सीमेटली 30-40 किलोमीटर के बाद विक्कीविंड आएगा. हाँ ठीक है, अब वहाँ से राइट टर्न करोगे फिर वाघा बॉर्डर की तरफ हाँ. जाओगे. वो एरिया पर उसमें से हमारा एरिया जो था ना वहाँ से तकरीबन 15 किलोमीटर आगे हाँ. वो जो रावी दीवार दरिया था वो सारा विक्टिमाइज था. ओके ओके. ये भी विक्टिमाइज था जो आप क्रॉस करते हाँ हैं. हाँ लेकिन यहाँ पे नहीं है. यहाँ से आगे जाएंगे फिरोजपुर की तरफ हाँ. तो वहाँ सारा पानी आ गया था. ओके ओके. क्योंकि ये वाला एरिया तो हाँ हिल टॉप है. हाँ ये ऊंचा है. हाँ. तो इसकी वजह से ओके. और चाय पानी पिलाते हैं. मित्रांनो तर रस पितोय आता. एवढा मोठा जम्बो ग्लास आला आहे सर. थँक्यू. थैंक यू. आप कुछ बोलोगे? नहीं मैं तो कह रहा हूँ कि वेरी बेस्ट ऑफ लक. तो वेलकम टू पंजाब. और आपको पंजाब में कोई भी किसी तरीके के साथ कोई प्रॉब्लम आया है कुछ भी है आप हमें कांटेक्ट कीजिए. पीपल आर वेरी हेल्पफुल. तो इट्स नाइस कि आप हमारा पंजाब विजिट कर रहे हो. तो हर जगह हम आपकी सपोर्ट करेंगे. ओके. तर मित्रांनो सरांना भेटून चांगलं वाटलं. आता ज्यूस पितो. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. नहीं ओके. बहुत सेम हेयर. ओके कोई ओके. भी आएगा हम वहाँ पे. ओके ओके. चलो भाई.
मित्रांनो तर मी आहे पंजाबमध्ये आणि पंजाबमध्ये मी आज अशा भागामध्ये आलोय. हा भाग नाही 2025मध्ये जो पूर आला होता पंजाबमध्ये त्या पुरामध्ये प्रभावित झाला होता. तर मित्रांनो मी आहे आता अमृतसर जिल्ह्यामध्ये आणि हे पाहू शकताय हे तेच ठिकाणे म्हणजे अमृतसर जिल्ह्यामध्ये पंजाबमध्ये जे 23 जिल्हे होते ना 23 जिल्ह्यांना सगळ्यांना पूर आला होता. त्यामध्ये जवळपास नाही 4 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली होती. 4 लाख लोक नाही प्रभावित झाली होती. त्यामध्ये जवळपास 2000 गावं नाही पाण्याखाली गेली होती. अशा इतका भयंकर पूर आला होता मित्रांनो. हा पंजाब म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये 4 दशकानंतर आलेला पूर होता. 1988मध्ये असा पूर आला होता आणि त्यानंतर 2025मध्ये असा पूर आला होता मित्रांनो. तर ह्याच भागामध्ये पूर आला होता आणि पुरानंतर नाही पंजाबची लोक इतकी ही आहेत जिद्दी आहेत मित्रांनो. तर त्यांनी परत सुरळीत जागेवर आलेली आहेत ती अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो आपण जे टोटल 23 जिल्हे प्रभावित झाले होते ना त्यामध्ये आपण आता अमृतसर जिल्ह्यामध्ये आपण बागा बॉर्डरकडे निघालो आहे. बागा बॉर्डरपासून जवळपास 70 किलोमीटर अलीकडं सतलुज नदी आहे ना त्या नदीच्या भागामध्ये जो भाग प्रभावित झाला होता ना त्या भागामध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं जिथं तुम्ही आता हे दिसतं इथं शेत आहे तर इथं नाही कमरे इतकं पाणी बहिलं होतं. माझ्या डोक्या इतकं पाणी बहिलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांची घरं बिरं सगळी डुबली होती. तुम्ही पाहिलं होतं की लोक नाही एकमेकांच्या छतावर जाऊन ज्यांची पक्की घरं आहे त्यांच्या छतावर जाऊन बसत होती. अशा प्रकारे अशा ठिकाणी आलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली का आणि तुम्हाला हा भाग पाहिला आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे आणि तुम्हाला मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे मित्रांनो. तुम्हाला ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल तर फॉलो नक्की करा. एकदम मस्तपैकी मी माहिती सांगतोय तुम्हाला. मित्रांनो तर साबण घेतलाय कपडे धुवायला. आता कपडे धुवायचे जाऊन चलो. बात सपोर्ट करो जंटे YouTube ਤੇ ਆਣਾ ਨਾ ਅਰੇ ਯਾਰ ਵਲੌਗਰ ਆ ਵੀਰ ਮੈਨੂੰ ਉਦੋਂ ਮੈਂ ਪਛਾਣ ਲਿਆ ਮੈਂ ਵਲੌਗਰ ਹੀ ਪੱਕਾ ਵਲੌਗ ਦਾ ਅੱਜ ਤੁਹਾਡੇ ਚੈਨਲ ਦਾ ਨਾਮ ਕੀ ਹੈ हाँ चैनल का नाम ये इधर इमेज बैकपैकर इधर लिखा की है ठीक है इधर पेन ले आई आईडी लिखी मित्रांनो तर एका गुरुद्वारात थांबलो होतो. राहायची व्यवस्था पण झाली होती पण मेन म्हणजे रेंज नाही आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला नाही त्यामुळे निघतोय पुढं. चलो बाबाजी. ओके अशा प्रकारचा गुरुद्वारा होता. इथं प्रसाद वाटायचं चाललंय त्यामुळं गाणी लागलेत. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तेथील दिवस आहे आज 51वा ते 51व्या दिवशी आपण आहे आज भारत पाकिस्तान बॉर्डरला. ते पण पंजाबमध्ये बागा बॉर्डर म्हणून आहे. तिथं परेड पाहायला जायचं आहे पण आत्ता वाजले दुपारचे 12. परेड असती 5 वाजता म्हणजे 5 वाजेपर्यंत एंट्री असती. तोपर्यंत काय करायचं माझ्या इथनं नाही 1 तासाचा प्रवास राहिला आहे. तर म्हणलं कपडे धुवावं. एका गुरुद्वाऱ्यात आलो होतो तर म्हणलं इथं कपडे धुवावं. तर मित्रांनो फायनली आपण जॅकेट धुतोय. ह्या ट्रिपमध्ये जॅकेट नाही पाहू शकताय किती राजस्थानची धूळ खाल्ली किती जागेवरची धूळ खाल्ली. आतापर्यंत जॅकेट धुतलं नव्हतं तर जॅकेट धुणार आहे आता. बघूया त्याच्या सगळ्या अटॅचमेंट रिमूव्ह करून मग जॅकेट धुवायला लागते. मित्रांनो फायनली कपडे बिपडे आज धुतोय. बघूया हा व्हिडिओ टाकेल का नाही मला ह्याची पण गॅरंटी नाही आहे. पण कपडे धुतोय पाहू शकता. हे सगळे कपडे काढायच्यात आता आणि धुतोय. लय ऊन भयंकर इकडं ऊन लय भयंकर आहे. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. अशा प्रकारच्या गुरुद्वाऱ्यात थांबलोय. 51व्या दिवशी मी फायनली माझं रायडिंग जॅकेट धुता येतं. मित्रांनो रायडिंग जॅकेटच्या मध्ये असे पार्ट असतात. आत्ताशी मी 4 पार्ट काढलेत. अजून 6 पार्ट अजून 3 पार्ट आहेत म्हणजे टोटल 7 पार्ट आहेत. हे खांद्याचं काढलं आहे शोल्डरचं हे पाहू शकताय. हे चेस्टचं आहे. आता बॅकचं काढायचं आहे आणि ह्याचं काढायचं आहे कोपऱ्याचं एक काढायचं आहे. तर चला काढूया. आता माझ्याकडे स्टँड नाही आहे तुम्हाला दाखवायला ते मी काढण्याचा प्रयत्न करतो. आता 2 जण असतं म्हणजे मस्तपैकी व्हिडिओ येतो. आज या भैया मित्रांनो अशा प्रकारे उलटी करून गेला नाही त्यासाठी. अशा प्रकारचं साहित्य आहे ह्याच्यामध्ये. तर फायनली कपडे धुवायला काढलेले. इथं एवढी कपडे धुवायच्यात आता वाळतात का नाही काय माहिती. तर एक ह्याच्यात टाकूया.
तर आपल्याला बरेच कपडे धुवायच्यात हे सगळे. तर होत्यात का नाही काय माहिती 3 वाजेपर्यंत. बघूया. एवढी सगळी कपडे धुवायच्यात. हे सगळं ह्याच्यातनं निघलं आहे, रायडिंग जॅकेटमधनं एवढं सगळं मटेरियल निघलं आहे, पाहू शकताय. एवढं सगळं साहित्य असतं आहे रायडिंग जॅकेटमध्ये. तर हे बसवताना आपल्याला जमल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही. बसू तरी पण चला. कसलं मळ आहे हे बी. मित्रांनो, तो धुवायला आलो आहे कपडे. आता कपडे धुवायला पाहिलं तर आता मळ बघा किती निघतो नुसता. मळच मळ आहे नुसतं. आता शिक नुसतं पाण्यात बुडवलंय ते एवढं आलंय. पायान तुडवतो त्याला. मित्रांनो, तर आंघोळ वगैरे झाली, कपडे पण सगळी धुवून झाली. इकडं पाहू शकताय ही थोडी राहिली होती शेवटची. मध्ये एक बॅच मी वाळे पण टाकून आलो. किती वाजले आता सांगतो तुम्हाला. 1:20 झाले. मी 12 वाजल्यापासून लागलो होतो. 12 म्हणजे 12:15 पासून लागलो असेल. 1 तास गेला सगळा. चला. पण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा तेथील दिवस आहे 51वा. तर 51व्या दिवशी आपण कपडे धुतले. ट्रिपमध्ये 3ऱ्यांदा धुतलेत कपडे. पहिल्यांदा धुतले होते 22व्या दिवशी, त्यावेळेस सगळी धुतली होती. परत मध्ये एक दिवस मी निम्मी धुतली होती आणि आता निम्मी धुतल्यात. अशा प्रकारे 3 वेळा 51 दिवसामध्ये मी कपडे धुतलेली आहे मित्रांनो. मेन म्हणजे तर ह्यावेळेस रायडिंग जॅकेट धुतले. ह्यातलं सगळं साहित्य नसतं का, जे सपोर्ट वगैरे असतात ते सगळं काढून ठेवलं आणि मग जॅकेट धुतलं आहे. ते पण तुम्हाला दाखवलं व्हिडिओ कसं काढतात, काय काय सपोर्ट असतं हे सगळं तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो, नवीन पाहत असाल तर फॉलो नक्की करा. कारण आज आपण एकदम भारी ठिकाणी जाणार आहे. आपण जाणार आहे भारत पाकिस्तान बॉर्डर. इथं जाणार आहे बागा बॉर्डरला. आणि तिथं जाण्यासाठी आपण रोड पण एकदम बॉर्डरने अशी इथनं 100 फुटा बॉर्डर असणार आहे. आपण शेवटचा जो रोड आहे ना त्या रोडने प्रवास करणार आहे. त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तर जवळपास 1.5 तास वाळे टाकलेले कपडे. तर कपडे वाळी का बघूया आपण. आणि वाळे असले तर आपली बॅग भरून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. मेन तर मला फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे भरून. कारण काय होतं आहे, फिल्टरचं पाणी इथं कुठं मला भेटा नाही. कालच भरायला पाहिजे होतं. काल होतं म्हणून भरलं नाही. उलटी पलटी कामं झाली सगळी. अरे थोडा वलावा आहे. ही तर नंतर टाकलेली कपडे आहेत. ही आता जे ज्यात वलावा आहे ना ते कपडे नाही मी घालणार आहे. मित्रांनो, तर फायनली कपडे काढतोय. आता कपडे काही वलीत काही वाळी अशा पद्धतीने आहेत. अशा पद्धतीने कपडे आहेत. तर बऱ्यापैकी वाळ्यात कपडे. शर्ट तर वाळ्यात सगळे 1.5 तास म्हणजे ह्याला 2 तास झालं. हे अलीकडचे आहेत नाही, ह्याला 2 तास झालं. बाकीची नंतर मी आंघोळ केली त्याला वेळ लागला. तर ती वाळी नाहीत अजून तरी निर्माण होता. आपल्या साबणानीच फक्त जेवढं होईल तेवढं. नंतर याची कंबर बिंबर वाळी दे का वाळी न काय पडलं माहीत पडला ह्याचा. अशा पद्धतीने कपडे चाललं घेऊन आता आतमध्ये. टी शर्ट वाळा काय होते प्रॉपर वाळलं नाही ना हे वाळलं सगळं. हे जॅकेट काही जॅकेट तर मी अंगातच घालून जाणार आहे. त्यामुळं काय अडचण नाही. घेतलं आहे सगळं. आता हे सगळं आज बॅगमध्ये भरायचं आणि बॅग असेंबल करून पुढच्या प्रवासाला निघायचं. मित्रांनो, तर असं जॅकेट लईच हलकं आहे. पाहू शकता हे जे रायडिंग जॅकेट आहे ना त्याचं हे सगळं घातल्यावर मग लई जड होते. पाहू शकता एवढी सगळी सेफ्टी इथं. पहिलं तर हे पाटणीचं आहे. त्यानंतर हे कोपराचं आहे. हे 2 कोपराचं आहे. हे छातीचं आहे. हे 2 आणि हे 2 खांद्याचं आहे. अशा प्रकारे सपोर्ट आहे. बसूया आता त्याच्यामध्ये. ते नाही दाखवत तुम्हाला कारण लई मोठा व्हिडिओ होतो आहे मग. तर सगळं आवरून निघायला आपल्याला जवळपास 3:30 वाजल्या. सगळं जॅकेट वगैरे घातले आणि ओकेमध्ये सगळं झालं आहे. म्हणजे काय अडचण नाही आहे. जॅकेट बरोबर घातलं आहे काही शोल्डर ओके. मैं पूना 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 से 110 किलोमीटर पूना 200 200 गल सुन
ਉਹ ਪੂਨਾ ਉਹ ਜੋ ਹੋਇਓ ਹਾਂ ਤੇ ਉਥੋਂ ਦਾ ਬੰਬੇ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਦੇਵਾਨੰਦ ਨਾਕਾ ਨੂੰ लता मंगेशकर ते उषा मंगेशकर ते आशा भोसले 3 बहनें थी। मेरी बात को समझना 1 मिनट। हाँ वो आपको मैं याद के तौर पे रिकॉर्ड करके ले जा रहा हूँ। अच्छा गल सुन, बड़ी बहन लता थी। हाँ। गाना गाने में एक कोकली आवाज उसके जैसा गायक नहीं। मोहम्मद रफ़ी पंजाब का अमृतसर के पास गाँव का रहने वाला, उसकी आवाज़ किसी की आवाज़ नहीं। आई समझ। तीसरी भैन सी उषा मंगेशकर। उषा मंगेशकर ते लाशा ओदा ब्याह होया सीगा एक बंगाली नाल आर.डी. बर्मन। अभी तो गुजर गई हो है अभी गुजर गई ना, 2 महीने पहले गुजर गई आशा मंगेशकर 2 महीने पहले गुजर गई। गुजर गई आओ तू आपको नहीं मालूम क्या गुजर गई? नहीं मैं कोई मित्रांनो तर फायनली गुरुद्वाऱ्यातनं निघतोय। तर ते बाबाजी होतं ते मुंबईला राहिलं होतं पहिलं, तर ते मला डोकं खात बसलंय माझं, ही 3 ही मित्रांनो तर फायनली नाश्ता करायचा होता काहीतरी, पण खायचं होता पराठा, पण पराठा भेटला नाही। तर फार शेवट आलो तर इथं किराणा मालाचं दुकान होतं, तिथं फरसाणाचं 2 पॅकेट आणि 1 शेंगदाण्याचं अशा प्रकारे 30 रुपयाचा खाल्लंय। आता पॅकच झालो मी, तर चला पुढं प्रवासाला। मी ज्या रोडनी प्रवास करतोय ना, ही रोड नाही वे डायरेक्ट लाहोरला जाती, पाहू शकताय। पण आता सध्या बंद केलं आहे हा रोड, म्हणजे पूर्वी बाय रोड जाता येत होतं लाहोरला, आता बंद केलं आहे। तुम्हाला तिथं गेल्यावर पण दाखवतो, बाय त्या पॉईंटवर गेल्यावर पण दाखवतो। मित्रांनो हा रोड पाहताय का, हा रोड नाही सरळ सरळ पाकिस्तानमध्ये चाललेला आहे लाहोरकडं। लाहोर इथनं फक्त 20 किलोमीटर राहिले। हर हर महादेव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा। त्यामध्ये मी चाललो आहे भारत पाकिस्तान बॉर्डर म्हणजे बागा बॉर्डरकडं परेड पाहिला। तर मित्रांनो मी ज्या रोडने आज प्रवास करत आहे ना, तो नाही डायरेक्ट लाहोरमध्ये जातोय। तुम्हाला दाखवतो इथं बघा मॅपमध्ये। आता मी इथनं मला राईट घ्यायचं आहे, कारण पुढे जाऊन रोड बंद आहे। इथं पाहू शकता ही काळी लाईन दिसते का, ही काळी लाईन बॉर्डर आहे। आणि तुम्हाला झूम करून दाखवतो मी, इथं कट झाला आहे रोड, हा दिसतंय का, हा इथं बघा कट झाला आहे रोड। अशा प्रकारे कट करण्यात आलेला आहे, पूर्णपणे भारतमधनं पाकिस्तानमध्ये जाण्याचं बंद करण्यात आलेलं आहे मित्रांनो। 2025 पर्यंत नाही मित्रांनो हा रोड चालू होता। ह्याच्यामध्ये भारत पाकिस्तानचे लोक नव्हते प्रवास करत, पण जे टुरिस्ट होते, जे एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये बाहेरच्या पासपोर्टवाले, तर ते लोक नाही ट्रॅव्हल करू शकत होते। पण 2025 नंतरनं पूर्णपणे ज्यावेळेस पहलगाम हल्ला झाला ना, तेव्हापासून पूर्णपणे भारत पाकिस्तानमध्ये यायचं जायचा रोड नाही तो कायमचा बंद केला आहे मित्रांनो। हा एकमेव रोड होता, तिथनं नाही आपण पाकिस्तानमध्ये बाय रोड एंटर करू शकत होतो। पाहू शकताय, तुम्हाला अजून पण खोटं वाटेल, इथं बघा इथनं मला राईट घ्यायचं आहे। आता बघा इथं समोर बॉर्डर आहे, इथनं मला राईट घ्यायचं आहे आणि इथनं बॉर्डरने आपल्याला जायचं आहे बागा बॉर्डरला। इथं पाहू शकताय तुम्ही, इथं परेड पाहिलं आपण जाणार आहे ह्या बॉर्डरला। हा बॉर्डरने कधीच लोक जात नाही, हा बॉर्डर फक्त पर्यटनासाठी मित्रांनो। लोक ह्या बॉर्डर इथं दिसतंय का, ह्या रोडनी पाकिस्तानमध्ये एंटर करत होते। इथं पाहू शकता पाकिस्तानचं लागलं, इथं तुम्हाला लाहोर पण दिसलं हो का, लाहोर दिसलं का, अशा पद्धतीने आहे मित्रांनो। तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे। फॉलो नक्की करा मित्रांनो, खूप मेहनत लागते। इथं पाहू शकता ही ID फेसबुक इंस्टाग्राम स्वप्नील देवडे 112, यूट्यूबवर पाहता असाल MH बॅकपॅकर। जे कोणी नवीन असेल तर 3 जागेवर जाऊन फॉलो करा। चला बाय बाय मित्रांनो। तर पुढे 1 किलोमीटर गेलं ना, तर हा रोड नाही पाकिस्तानच्या दिशेने जातोय, पण तिथं ही केला आहे, तोडलाय रोड, मॅपमध्ये पण दिसतोय तोडलाय रोड। अशा पद्धतीचं आहे। आता आपण निघालोय बागा बॉर्डरच्या दिशेने। तर बागा बॉर्डर 5:15 वाजेपर्यंतच एंट्री आहे, आपण पोचतोय 4:45 वाजता। तर चाललोय आता, पाहू शकता एकदम बॉर्डर रोडने चाललोय, तुम्हाला दाखवतो वाटलंच तर। इकडे पहा स्क्रीनशॉटच काढून ठेवतो मी डायरेक्ट, स्क्रीनशॉट निघते का, निघला चला। अशा पद्धतीने आपण आता चाललोय। पाहू शकता इकडे एकदम जबराट दिसतंय। आता बागा बॉर्डरला तुम्हाला पाकिस्तानचं कंपाऊंड दाखवतो, म्हणजे भारत पाकिस्तानची बॉर्डर दाखवतो, पाकिस्तानचं नाही आहे ते भारताचं आहे। तुम्हाला बॉर्डर दाखवतो कशी मित्रांनो। तर इथं काय झालं माहिती का, आता इथं लोक ही लावतात, भात लावतात, त्यात एक पोरग भात लावतंय, किंवा उघडंच वाटलं त्यांनी कपडे कसे घातल्यात काय माहिती।
तर अशा पद्धतीने भाताची लागण चालू आहे. गिर जाओगी. अशा पद्धतीने भात आहे सगळीकडून आणि इकडं मका आहे. मित्रांनो कंपाऊंड दिसलंय. आता तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवलं मी, पण इथं मला दिसलंय, डोळ्याला दिसलंय. मोबाईल असताना असं झूम करून तुम्हाला पण दाखवलं असतं, पण तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवणार. पुढे स्पष्ट दिसतं इथंच असतंय कंपाऊंड. माझी तिसरी वेळ आहे, मला माहिती कुठलं कसं कंपाऊंड आहे ती. तर कंपाऊंड इथनं दिसतंय भारत पाकिस्तान बॉर्डर. अरे इतक्या जवळ आहे, 10 किलोमीटर वळच आहे एकदम. बघा इथं तर लई जवळ आलंय अजून. मित्रांनो तर आता बघा, आता दिसल एकदम प्रॉपर कंपाऊंड दिसल तुम्हाला भारत पाकिस्तानचं. इथं आपले जवान पण आहेत, तिकडं दरवाजा पण आहे इथं, बॉर्डर सिक्युरिटी सीमा. तर मित्रांनो का इथनं दरवाजा आहे पाकिस्तानमध्ये जायचा. जबरदस्त आहे यार. आपल्या भारताच्या साईडचं कंपाऊंड उंच दिसतंय. आता इथनं तुम्हाला झूम करून दाखवतो मी फोननी. हे बंद करू का? मित्रांनो तर समोर पाहू शकताय भारत पाकिस्तान सीमा. बघा इथं इतक्या जवळ आलोय पंजाबमध्ये मी. इथं भारताची शेती आणि पलीकडं पाकिस्तानची शेती अशा पद्धतीने आहे. तिकडं पोलीसवाले पण आहेत तिथं पाहू शकता. इथं चौकी बनलेली आणि इथनं पलीकडं सीमा आहे, गेट आहे पाहू शकताय. अरे किती जवळ आलोय मी, जबरदस्त. भारताचे उंच कंपाऊंड आहे, पाकिस्तानचं एकदम बुटकं आहे अशा पद्धतीने आहे. मध्ये 0 लाईन आहे. हाच सगळ्यात जवळ पॉईंट आहे. अजून पुढे एक जवळ पॉईंट आहे, तिथं जाऊन रील काढतो. इथं नाही ते पोलीसवाले माझ्या नावाने वाढतील. दिसले का तुम्हाला पोलीसवाले? इतकं कोण आहेत? तर रिस्क घेऊन मी तिकडं चाललोय, बघूया काय होतंय. इथं बघा ह्याचा बोर्ड आहे, तर इथं कोणतंही दिसतंय आपल्याला. हे बघा भारत. मित्रांनो आता मी चाललोय भारत पाकिस्तान सीमेकडं. पुढं बघा कंपाऊंड आहे एकदम, आणि अलीकडंच एक आर्मीचे जवान बसलेले. तर काय म्हणतात काय माहिती, मी डेअरिंग करून चाललोय. इतक्या जवळनं मी सीमा पाहतोय आता. सर ये 0 लाइन है? अरे आप कहाँ से आ रहे हैं? मैं पुणे महाराष्ट्र से। अच्छा, बहुत दूर से? हाँ, मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ बाइक से। अच्छा, चलो बैठो, पानी वानी पियो। ओके, थैंक यू सर। ये पाकिस्तान है उस तरफ, मेरे को बिलीव ही नहीं हो रहा है, मैं इतने नज़दीक आ गया पाकिस्तान के। वो जो ट्रैक्टर चल रहा है ना, हाँ हाँ, वो पाकिस्तान का है। पाकिस्तान का है क्या? इधर देखो सफेद जो पिलर है, हाँ हाँ हाँ, उससे इधर इंडिया है, उधर हाँ। पाक है। ओके ओके, फिर इंडिया ने इतने अंदर कंपाउंड क्यों मारा है? कौन सा? ये वाला, ये यहाँ। ये तो फेंसिंग है, इंडिया ने। हाँ, इंडिया ने मतलब अपने तरफ कर रखा है कि अपनी जगह में कर रखा है। ये क्या है, हाँ ऐसा आदेश है कि 0 लाइन से फेंसिंग 150 या 100 गज पीछे होगा। हाँ हाँ तो ये जो है, जो खेती है जमीन, हाँ, वो लोग जाते हैं क्या उधर खेती करने के लिए? हाँ हाँ, परमिशन ले? ये देखो धान लगे हैं। ओके। ये हम लोग सुबह से बैठे हैं, इनका ओके। एंट्री कर रहा हूँ। ओके ओके आज 60 आदमी अंदर गया था, ओके ओके। अपना इंडिया का। मैं जा सकता हूँ क्या? ऐसे नहीं जा सकते। ऐसे आपके लिए परमिशन लगती है क्या? हाँ। मैं उतना ही ऐसा खुश हो जाता हूँ पाकिस्तान। मैं अभी तक 5 देश घूम चुका हूँ बाइक से, अपने एशिया की। अच्छा, हाँ अब जाने के लिए तो ऐसा है हाँ कि जैसे ये बिहार के लोग आते हैं हाँ हाँ यहाँ धान लगाने, हाँ। मजदूरी करने, हाँ हाँ, तो वो अंदर धान लगाने जाते हैं। ओके ओके लेकिन आप अगर चाहो कि अंदर चले जाओ तो ऐसे नहीं जाओगे। आप यहाँ से खड़े होके देख सकते ओके। हो। मैं पास जाके देख सकूँ क्या बॉर्डर के पास? ये हाँ फोटो फाटू नहीं, ओके ओके। कभी दूर से आए हो। उस तरफ का भी अपना ही है मैम गेट? ये पिलर दिख रहा है आपको सामने, हाँ हाँ, वो व्हाइट कलर का। हाँ इस साइड जो हाँ। आपको सामने दिख रहा है हाँ। वो इंडिया है। हाँ। उससे जहाँ ट्रैक्टर चल रहा है वो पाकिस्तान है। ओके ओके।
मतलब उतनी अनुमति है कि उधर तक जा सके? हम लोग अपने ट्रैक में जाते हैं, हाँ हाँ जैसे अपना इंडिया का ट्रैक है हाँ, ना, हाँ। उसमें अब हम लोग पाकिस्तान का ट्रैक में जा नहीं सकते। ओके ओके। मैं तो इतने दिनों से ये सोच रहा था कि वो वाला खंबा पाकिस्तान का, ये वाला खंबा इंडिया का है और बीच में जीरो लाइन है, ऐसा समझ रहा था मैं। ये है अपना इंडिया फेंसिंग का ये रखा है, इंडिया ने किसान खुद- वालों का सेफ्टी के लिए, ओके। हम लोग का सेफ्टी के लिए। ओके ओके। वो है उनका ड्यूटी पॉइंट, जैसे हम ओके। लोग ड्यूटी कर रहे हैं। वो एक घर बना जैसा दिख रहा है, वो उनका ड्यूटी पॉइंट है क्या? वो जो मतलब उधर ये जो लोग हैं वो मुस्लिम है क्या, सिख है, पंजाबी है क्या, मुस्लिम है? मुस्लिम है, पाकिस्तान में मुस्लिम है नहीं, ज़्यादातर। ओके ओके। नहीं होंगे। हाँ हाँ हाँ। ये जो आ रहे हैं अपने, वो हाँ। अपने बंदे हैं, वो गार्ड में गए थे, किसानों का गार्ड में। ओके ओके। किसान किधर किधर दिख नहीं रहे मेरे को, कौन से बंदे? इधर इस साइड हाँ हाँ हाँ। इंडिया का ट्रैक में होके आ रहे ओके ओके ओके। हाँ हाँ, वो जवान आ रहे। मतलब ऐसे ही ये जो अभी बीच में ये वायरल हुई थी ये बात में कि एक जवान उस तरफ गया था, वो ऐसे ही प्रोटेक्ट करते करते गए थे और उधर पेड़ के नीचे बैठ गए। हाँ, हाँ। उनके ट्रैक में हो गया होगा। ओके ओके। थैंक यू मैम, इतने क्लोज से मैं दिखाने के लिए। आप कहाँ से? हाँ, मैं हूँ झारखंड। झारखंड से। मेरे को ना कितने दिन हो गए, अभी 52 डेज हो गए। है क्या आपको? हाँ पानी पीना है? हाँ, पानी पीना है मेरे को। दे दो। काफी दिन लगेगा। 52 डेज हो गए मेरे को, अभी और लगेगा। कहाँ जाना है, कहाँ आप? ऑल इंडिया अभी मेरा ये छठा स्टेट है। अच्छा। मैं 12 ज्योतिर्लिंग भी कर रहा हूँ, आपके झारखंड में भी जाऊंगा, बाबा बैद्यनाथ, देवघर। सर, बड़ा ग्लास नहीं है क्या? ले ये है। थोड़ा पानी। कोई नहीं, पानी दे दो। आप इधर कैसे पानी पीते हैं? तो फिल्टर का कुएं का? फिल्टर का नहीं है। ये अपना कैन का लेके आता है। ये बंदा अपना जा रहा है। ये लाइन। थैंक यू सर, नमस्कार। आपसे के बाघा बॉर्डर कितने बजे क्लोज होगा? मेरे को परेड देखने जाना है अभी। आज हो नहीं पाएगा, हाँ, आज हो नहीं पाएगा, क्यों? क्योंकि यहाँ से डिस्टेंस है, वो 5 बजे स्टार्ट होगा। हाँ हाँ, पर एंट्री तो दे देंगे ना बाद में भी। मित्रांनो, काय यार, कसल्या जवळ जाऊन पाहिली मी बॉर्डर. मी बिलीव्ह करू शकत नाही हो, इतक्या जवळ जाऊन मी बॉर्डर पाहिजे.